पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 11वा. 1976मध्ये माझं BE पूर्ण झालं. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मी टेल्कोसाठी निवडले गेले. फायनल इंटरव्ह्यू पुण्याला होता. त्यासाठी रेल्वेचं जाण्या येण्याचं तिकीट, तिथे मुक्कामाची व्यवस्था, असा सगळा थाट होता. टेल्कोत निवड ही तेव्हा फारच मानाची गोष्ट होती. मी गेले. आधी लेखी परीक्षा, मग इंटरव्ह्यूत त्यांनी सांगितलं की ट्रेनिंग डिपार्टमेंटमध्ये आम्ही तुला घेऊ शकतो. मला ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट नव्हता. प्रोडक्शनमध्ये काम करायचं होतं. पण मुलींना आम्ही शॉप फ्लोअरवर काम देऊ शकत नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं. टेल्कोसारख्या नामांकित आणि जास्त पगार अशी प्रसिद्धी असणाऱ्या कंपनीत नोकरीची मिळेल ती संधी, की मला हव्या असलेल्या प्रोडक्शनमध्ये काम, हे 2 पर्याय समोर होते. टेल्को मुलींना संधी देत नसल्याचा राग आला, पण शेवटी न आवडणारं काम करू नकोस असा मनाचा सल्ला मी ऐकला. 70च्या दशकाच्या सुरुवातीस पद्मभूषण सुधा मूर्ती यांच्या पुढाकाराने स्त्री इंजिनियरना टेल्कोचे दरवाजे खुले झाले होते. तरी 1976मध्येही या संधी खूपच मर्यादित होत्या आणि मला तर अमेरिकेत लवकरात लवकर जायचं होतं. 2 सेमिस्टरच्या मधल्या सुट्टीत मी सासरी येऊन राहत असे. सून म्हणून त्यांच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असायच्या. सुनेनं नोकरी करायला हरकत नाही, पण घरातलं सगळं काम तिनंच करायला हवं. स्वयंपाक करायचा, सासू सासऱ्यांना गरम गरम जेवण वाढायचं, अशा पारंपरिक अपेक्षा त्यांना त्यांच्या सुनेकडून होत्या. त्याच्या एका मामांच्या नोकरी न करणाऱ्या संसारी आणि पारंपरिक वळणाच्या 2 सुना आणि मी, ही सारखी तुलना होत होती. मी या सर्व अपेक्षा कशा पूर्ण करणार? मला अमेरिकेत लवकरात लवकर जायचं होतं. त्याच्या आईवडिलांनी पण तसंच गृहीत धरलं असल्याने त्यांची इच्छा होती मी मुंबईत राहावं. मुंबईत नोकरी करायची तर त्यांच्याबरोबर राहणं आलं. आमचे विचार जुळत नाहीत हे एव्हाना मला स्पष्ट कळून चुकलं असलं तरी लग्न झालंय म्हणजे सासरी कधीतरी त्यांच्याबरोबर राहायला हवंच असं वाटल्यामुळे मी मुंबईत नोकरीला तयार झाले. सासऱ्यांच्या ओळखीनं त्यांनी मला चर्चगेटच्या एका इंजिनिअरिंग कंपनीत नोकरी मिळवून दिली. आमचं घर होतं पार्ल्याला. मला मुंबईच्या लोकल्सची, त्या दमट हवेची, प्रचंड गर्दीची सवय नव्हती. रोजची नोकरी, प्रवास, घरकाम हे कसं जमणार या शंकेनं मी अस्वस्थ झाले होते. 2-3 दिवस त्या गर्दीत उभं राहून येताना मला नकोसं झालं आणि मी प्रथम वर्गाचा पास काढायचं ठरवलं. बाप रे, माझ्या या निर्णयावर केवढा गदारोळ. मला कळेना की मी नोकरीला जाताना कुठला पास काढावा हे ठरवायचा पण मला अधिकार नाही. त्यांची छोट्या छोट्या बाबतीत हरकत असायची. मला मुंबईच्या त्या दमट हवेतला सारखा घाम येणं बिलकुल आवडायचं नाही. चिकचिक वाटायची. एकदा मी ऑफिसमधून आल्यावर रात्री आंघोळ केली. फ्रेश वाटण्यासाठी आंघोळ ही किती साधी निरुपद्रवी गोष्ट. पण माझ्या सासऱ्यांनी केवढी बडबड केली. कुणी मेले की काय रात्री आंघोळ करायला? त्यांचे हे शब्द ऐकून मला कळेच ना की ऑफिसमधून आल्यावर घामाघूम झाल्यावर ताजंतवानं वाटण्यासाठी साधी आंघोळ केली तर कुणी मेलं का असं बोलायचं? घामट होऊन घरी आलं तरी साधी आंघोळ करायची चोरी? या घरातले कायदे कानून मला समजेसनात. मला हे असह्य व्हायला लागलं. त्याच्याजवळ पत्रातून मी भुणभुण लावायचे की कधी होणार तुझं MS आणि कधी तू मला बोलावून घेणार? त्याचं शिक्षण लांबत होतं. प्रत्येक वेळेस तो या महिन्यात, पुढच्या महिन्यात अशी माझी समजूत घालायचा. माझा संयम सुटत चालला. मला आधांतरी वाटत राहिलं. ना तिकडे जायची संधी दिसत होती, ना इकडे मी धड करिअरचा विचार करू शकत होते. मी त्या सुमारास नोकरीच्या जाहिराती बघायला सुरुवात केली. बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीत नोकरी मिळाली. इथलं काम कम्प्युटर्समधलं असणार होतं. मला जागा पण महत्त्वाची वाटत होती, कारण ऑफिस सांताक्रूजला होतं, जिथे मला लोकलचा प्रवास गरजेचा नसून मी बसनं जाऊ शकत होते. घरी फारच विचित्र परिस्थितीत मी अडकले गेले. सासऱ्यांच्या ओळखीनं मिळालेली नोकरी मी सोडणं हा त्यांना त्यांचा घोर अपमान वाटला. त्यांची चिडचिड होणं मी समजू शकत होते,
पण ते ज्या भाषेत माझ्याशी बोलले त्याची मी कल्पनाही कधी केली नव्हती. आम्ही मेलो तर तू मजेत नाचशील की चला यांची कटकट गेली म्हणून. असले शब्द मी कधी सिनेमातही ऐकले नव्हते. त्यांचं बोलणं ऐकून मी अक्षरशः थरथर कापायला लागले. त्यांच्या या नाटकांकडे लक्ष न देता मी नवीन नोकरी स्वीकारली. ती जवळ तर होतीच, शिवाय कम्प्युटर्समध्ये असल्यानं जरी मला इथे बराच काळ नोकरी करत राहावं लागलं असतं तरी त्या दृष्टीनं पण चांगली होती. इथे जाण्या येण्यात वेळही कमी लागणार असल्यानं घरात जास्त वेळ मिळणार होता. मे जूनपासून मी सासरी राहत होते आणि सप्टेंबरमध्ये माझ्या पतीनं अखेर आनंदाची बातमी दिली की त्याचं MS संपत आलं आहे आणि त्यानं मला डिपेंडंट व्हिसासाठी पेपर्स पाठवून अर्ज करायला सांगितलं. याच क्षणाची मी अतिशय आतुरतेने वाट बघत होते. लग्नानंतर जर्मनीला जाताना ज्या रोमॅन्टिक कल्पना होत्या तशी निरागस आता मी राहिले नव्हते. तरी त्याला भेटून 2 वर्ष झाली होती. आम्ही वेगवेगळ्या देशात राहत होतो. कधी एकदा त्याच्याकडे जाते असं होऊन गेलं होतं. व्हिसाचे फॉर्म भरणं, मुलाखतीची तारीख मिळवणं यात काही अडचण आली नाही. फक्त एक सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्या पतीवर अवलंबून जाताय, पण त्याच्या उत्पन्न दाखल्यावरून तो तुमचा नीट सांभाळ करू शकेल याची खात्री नाही. यावर उपाय म्हणून जर कुणी तुमच्यासाठी $2,500 बॉन्ड द्यायला तयार असेल तर देऊ विद्यार्थी व्हिसा. आम्हाला सगळ्यांना शॉक बसला. पण त्यानं सांगितलं की हे सर्व नॉर्मल आहे, कारण मला अजून नोकरी मिळालेली नाही. त्याच्या तिथल्या चुलत भावंडांनी भरले तेवढे पैसे आणि माझ्या हातात एकदाचा विद्यार्थी व्हिसा पडला. हे सगळं पूर्ण व्हायला 3-4 महिने लागले. जरी मी डिपेंडंट व्हिसाला अर्ज केला होता तरी मला विद्यार्थी व्हिसा म्हणजे स्वतंत्र व्हिसा मिळाला. आणि हा फरक किती महत्त्वाचा होता हे माझ्या नंतर लक्षात आलं. नोकरीच्या ठिकाणी त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. ते म्हणाले, आम्ही तुला 3 महिन्याची बिनपगारी रजा देतो. तिथं जाऊन बघ, आवडलं नाही तर परत इकडे जॉईन हो. खरं तर मी या नोकरीला लागून 4 महिनेच झाले होते. पण मला ते काम आणि त्यांना माझं काम आवडल्यामुळे त्यांनी स्वतःहून ही ऑफर दिली. कदाचित तेव्हा कॉम्प्युटर्समध्ये काम करणारे फारसे लोक नसल्यानं माझ्या जागी दुसरा योग्य माणूस मिळणं त्यांना फार सोपं नसणार. त्यांचे विचार त्यांच्या जागी. पण माझ्यासाठी सुद्धा अमेरिकेत आवडलं नाही, जमलं नाही किंवा अन्य कुठल्या कारणानं परत यायचं ठरवलं तर आपल्या हातात एक चांगली नोकरी आहे ही कल्पनाच चांगली वाटत होती. मनाला सुरक्षित वाटत होतं. मी त्यांचं म्हणणं मान्य केलं. मी बघत असलेली हातातली कामं दुसऱ्यावर सोपवण्यात काही दिवस गेले आणि एकूणच जायची धांदल सुरू झाली. जर्मनीत जाताना डोळ्यात स्वप्न आणि मनात फुलपाखरं नाचत होती. यापुढचं आयुष्य आपल्या दोघांचं असण्याची खात्री होती. नवीन वर्ष उजाडलं 1977. आता मनात चिंतांचं मळभ. 1974 ऑक्टोबर ते फेब्रुवारी 1977. आमच्या दोघांच्या शिक्षणाला साधारण 1.5 वर्ष लागणार. माझं BE पूर्ण झालं की मग मी माझी पदवी घेऊन नव्या देशात जाणार हे गृहीतच. पण त्याचे शिक्षण लांबल्याने मी नोकरी सुरू केली. आता 2 नोकऱ्यांचा अनुभव पदरी पडला. 2.5 वर्षात बरंच काही झालं. पुढच्या प्रकरणाचं नाव आहे अमेरिका, माय न्यू होम ? 1977च्या फेब्रुवारी महिन्यात मी अमेरिकेला जाऊन पोहोचले. मार्च 1972मध्ये आमचं लग्न झालं होतं. म्हणजे आता 5 वर्ष होत आली. त्यापैकी जेमतेम 1.5 वर्ष जर्मनीत आम्ही सोबत काढली होती. पण तरीही यावेळेस का कुणास ठाऊक मला फार आधांतरी असुरक्षित वाटत होतं. पार्ल्याला राहत असताना माझ्या मनातल्या नाजूक कोमल भावना मरून गेल्या होत्या का? 3 महिन्यांची रजा होती. मी तर सरळ रिटर्न तिकीट काढून आलेले होते. म्हणजे जातानाच परतीचा दोर हातात ठेवण्याचा सावधपणा. माझ्या मनात विचित्र शंका का येत होत्या? याचं उत्तर
कदाचित तो गेल्या 2.5 वर्षात MS का पूर्ण करू शकला नाही या प्रश्नात होतं. तसंच तो मला प्रत्येक वेळेस आता या 3 महिन्यात होईल, आता फक्त प्रबंध लिहायचा आहे, अशी टोलवाटोलवीच्या स्वरूपाची पत्र लिहायचा. नोकरी मिळेपर्यंत बरेच विद्यार्थी MS मुद्दाम पूर्ण करत नाहीत आणि नोकरी हातात पडली की लगेच MS पूर्ण करतात. तसं काही असेल का? पत्रातून तो स्पष्ट काही लिहित नव्हता म्हणूनही असेल, पण मनाला त्याच्याविषयीचा पूर्ण विश्वास नव्हता हे नक्की. तो तेव्हा ॲक्रन युनिव्हर्सिटीत शिकत होता. मी पोहोचले. घर अगदीच लहान होतं. तो एकटा राहत असल्यानं त्या घराला घरपण नव्हतं. घर होतं 1 खोली आणि गॅली किचन. खोलीमध्ये मर्फी बेड होता. तो दिवसा भिंतीत जायचा आणि त्याशिवाय मग विद्यार्थ्यांना लागते ते बेसिक फर्निचर. पण आता मी आले होते. आता दोघं मिळून परत घर बसवू, नवी स्वप्न बघू. आठवडा खूप छान गेला. आम्ही भरपूर बोलत होतो. मधल्या 2.5-3 वर्षांचा विरह संपला या आनंदात होतो. बोलता बोलता कळलं की 1976 ते 6 महिने त्यानं जिमी कार्टर यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक कॅम्पेनसाठी काम करण्यात घालवले होते. याबद्दल त्यानं पत्रातून मला कधीच काही कळवलं नव्हतं. का? कशासाठी? तू या देशाचा सिटिझनसुद्धा नाहीस. मी तिकडे तुझी आतुरतेने वाट बघते आहे आणि तू अभ्यासाचा वेळ कॅम्पेनसाठी घालवलास. त्यामुळे तुझं MS लंबलं. ऐकून माझं डोकंच सटकलं. हे माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं. पुढे मला कळलं की त्याचं आणि त्याच्या टर्किश मार्गदर्शकाचंही जमत नव्हतं. त्यामुळे त्याच्या प्रबंधाचं काम पुढेच सरकत नव्हतं. मार्गदर्शकाशी का पटत नाही? पटत नसेल तर मार्गदर्शक बदलता येतो का? MS पूर्ण व्हायला प्रबंध लागतोच का? जास्त कोर्सेस करून पदवी घेता येते का? या पर्यायांचा त्यानं विचार का केला नव्हता? माझ्या प्रश्नाचं उत्तरही त्याच्याकडं नव्हतं. मग त्याचं मन या शिक्षणात लागत नव्हतं की परदेशातच चित्त लागत नव्हतं? आईवडिलांच्या आग्रहाखातर तो जर्मनीत गेला. तिथल्या अडचणींमुळे अमेरिकेत आला. त्याची स्वतःची स्वप्न कोणती आहेत? त्याला परदेशात आवडत नाही, मग भारतात परत जायचे का? माझ्या मनात ही सगळी खळबळ. आम्ही आयुष्य एकत्र काढायचं म्हणून लग्न केलंय, तर सगळे निर्णय आम्ही जोडीनं घ्यायला नकोत? मी सारखी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले. आम्ही जर्मनीत साठवलेले पैसे आणि त्याची युनिव्हर्सिटी कॅम्पसमधली नोकरी एवढीच आमची मिळकत. मी इथे येताना त्याच्या चुलत भावंडांनी माझ्यासाठी जे बॉन्डचे पैसे भरले होते त्यावर व्याज द्यायचं ठरलं होतं. ही आणखी एक जबाबदारी डोक्यावर होती. तसाही माझ्याकडे विद्यार्थी विसा होता. त्यामुळे मला युनिव्हर्सिटीत एखादा कोर्स तरी करणं आवश्यक होतं. माझ्या मनात विचार सारखे विचार. तो नीट बोलत नाही म्हणजे याला माझ्याविषयी तेवढा आपलेपणा वाटत नाही का काय? याचा विषादही. मार्चमध्ये मी मिनी कम्प्युटर शिकायला प्रवेश घेतला. तोपर्यंत त्याचा व्हिसा वाढवून आला. यावेळेस मात्र त्याच्या व्हिसावर लिहून आलं होतं, नो फर्दर एक्सटेन्शन. व्हिसा आल्यानंतर तो त्याच्या मार्गदर्शकांशी बोलला. ते म्हणाले, जर तू भारतात परत जाणार असलास तर आपण तुझं MS पटकन संपवण्याच्या दृष्टीनं नक्की प्रयत्न करू. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात त्याचे MS पूर्ण झाले. माझं परतीचं 3 महिन्यांच्या मुदतीत चालेल असं तिकीट हातात होतं. मी त्याला म्हटलं, हे बघ, आपल्याकडे 2-2 तिकीटं काढण्या इतके पैसे नाहीत. जर परत जायचं असेल तर ताबडतोब निर्णय घेऊ आणि त्या मुदतीत परत जाऊ. आमचं बोलणं काही दिवस चालू होतं. अचानक एक दिवस त्यानं सांगितलं, नाही, आपण आता इथेच राहायचं. मी नोकरी शोधतो, तू तुझा क्लास सुरू ठेव. मला साहजिकच आनंद झाला की अखेर यानं निर्णय घेतला. मी जे शिकत होते ते मला अतिशय आवडत होतं. माझे प्रोफेसर डॉक्टर रोमर हेही माझ्यावर खुश होते. मी त्यांच्याकडची पहिली भारतीय विद्यार्थिनी. ते म्हणाले, मी तुला सप्टेंबरपासून असिस्टंटशिप मिळवून देऊ शकतो.
आमचा पैशांचा प्रश्न सुटायला मदत होणार होती. त्यांना शब्द देण्याआधी आमचा इथे राहण्याबाबतचा निर्णय होणं गरजेचं होतं, कारण दिलेला शब्द नंतर फिरवणं मला योग्य वाटत नव्हतं.